नमस्कार, मी संयुक्ता मानसी आणि तुम्हा सर्वांचं गोविंदराज हॉस्पिटलमध्ये मनपूर्वक स्वागत करते। आज आपण उष्माघाताविषयी जाणून घेणार आहोत आणि याच विषयीची अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत गोविंदराज हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर दीपक सूर्यवंशी सर। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। उन्हाळ्यात वाढते तापमान, कडक ऊन आणि पाण्याची कमतरता यामुळे उष्माघाताचा धोका अधिक वाढताना आपल्याला दिसून येतो। तर सर, याची नेमकी कारणे काय असतात? उष्माघाताला आपण ऊन लागणे किंवा सनस्ट्रोक असे म्हणतो आणि ही होण्याची कारणं आहेत उन्हामध्ये जास्त वेळ खेळणे, उन्हामध्ये एक्सरसाइज करणे म्हणजे व्यायाम करणे, उन्हामध्ये जास्त वेळ प्रवास करणे किंवा उन्हामध्ये जास्त वेळ काम करणे, यामुळे ऊन लागणे किंवा सनस्ट्रोक असा होतो। सर, तुम्ही आताच कारणं सांगितली, तर उष्माघाताची नेमकी लक्षणे काय असतात? म्हणजे उष्माघात झाला की कशावरून समजायचं? उष्माघाताची लक्षणामध्ये प्रथमतः ताप येतो। तापाचं प्रमाण खूप जास्त असतं, 103 104च्या वर ताप असतो। त्यानंतर अचानक बाळाला किंवा जे कोणी ऊन लागले त्यांना थकवा येतो, गळून जाते, हातापायाला गोळी येणे, बऱ्याच बाळांना किंवा मोठ्यांना मळमळ करणे, उलट्या होणे आणि नंतर अतिसार लागणे ही ऊन लागण्याची प्राथमिक लक्षणं आहेत। तुम्ही आता सांगितलं की ऊन लागणे, यामध्ये अतिसार होणे, मळमळ होणे या सर्व सामान्य गोष्टी येतातच, परंतु यामध्ये असे कोणते गंभीर लक्षणे असतात की ज्यामध्ये डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येते? आता आपण बघितलं की ऊन लागण्याचे प्राथमिक लक्षण। आता यामध्ये गंभीर लक्षणामध्ये सुसू कमी करणे, ओके, कधी कधी झटके येणे, बरं, कन्फ्यूज होणे म्हणजे बोलतोय आपण काय हे कळत नसणे, बरं, बेहोश होणे, ओके, ही आपल्याला, आणि सू कमी करणे ही आजाराची गंभीर लक्षणं आहे। आणि त्याच्यामध्ये एक की घाम कमी येणे हे उष्माघाताचं अति गंभीर लक्षण आहे। बरं, ठीक, ओके। सर, उष्माघातासाठी साधारणपणे घरगुती कोणते उपचार असतात? उष्माघाताच्या उपचारामध्ये प्राथमिकता बाळाला उन्हापासनं म्हणजे गरमीपासनं पहिले थंड जागी घेऊन जाणे हे महत्त्वाचं। दुसरं, कोमट पाण्याने पूर्ण अंग पुसून घेणे जोपर्यंत टेम्परेचर कमी होत नाही, आणि पाणी भरपूर पाजणे हे आपल्याला उष्माघाताचे घरगुती उपाय आहे। सर, उष्माघातामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ कधी येते? जे आपण गंभीर लक्षण आपण डिस्कस केली आहेत आतापर्यंत, जर त्यापैकी कोणतं लक्षण दिसत असेल तर तत्काळ दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं किंवा भरती करण्याची गरज असते। बरं सर, उष्माघात टाळण्यासाठी सर्वसामान्यांनी कोणती काळजी घेणं आवश्यक ठरतं? उष्माघातामध्ये उष्माघात टाळणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ऊन लागणे, उष्माघात होणे हे खूप त्रासदायक असते। आता हे टाळण्यासाठी प्रथमतः आपण घर थंड ठेवणे हे गरजेचं आहे। दुसरं, सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उन्हामध्ये खेळणे किंवा उन्हामध्ये प्रवास करणे हे टाळायचं। तिसरी गोष्ट, आपल्याला द्रव पदार्थ म्हणजे मीठ, साखर पाणी, लिंबू पाणी, नारळ पाणी, कैरीचे पणं हे द्यावं कंटिन्यू बाळाला किंवा मोठ्यांना, जेणेकरून उष्माघात आपल्याला टाळता येईल। धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपणही अधिक माहितीसाठी गोविंदराज हॉस्पिटलला नक्की संपर्क साधू शकता। धन्यवाद।